ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त आता मात्र भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आतापर्यंत सदा मैना हे आता एका सेफ ठिकाणी होते, पण त्यानंतर सदा मैनाला बिळाच्या बाहेर काढत आता इकडे प्रियाने खूप मोठा गेम करायचं ठरवलेलं आहे। पण प्रियाचा हाच डाव तिच्याच थोबाडावरती उलटवत सायली, सदा मैना यांनी आता मोठा गेम केलाय प्रियाचा। आणि प्रियाला या सगळ्यामध्ये काही माहीत नसताना प्रिया टोटली याच्यामध्ये अडकलेली आहे। आणि इतर आतापर्यंत प्रेक्षकांना सुद्धा माहीत नसलेली गोष्ट आता सदा मैनाने सायलीला सांगितले। इतकंच नाहीये तर आता हिने कुणाचं गाठोडं चोरले हे सुद्धा क्लिअर झालेलं आहे। एका झटक्यात सगळी मालिकेमधली समीकरणं बदलत चाललेली आहेत आणि आता मालिका खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तर इकडे आता सदा आणि मैना यांच्यापर्यंत मुद्दामच प्रियाने निरोप पोहोचवलेला आहे। आणि त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवत आता मात्र प्रियाने त्यांना सांगितलंय की अर्जुन आणि सायली यांनी आता म्हणजे तुम्हाला इथून बाहेर पडायला सांगितलंय। जर का अर्जुन आणि सायली यांनी सांगितलेलं ऐकलं नाहीत ना, तर आता प्रिया तुमच्या जीवाला धोका पोहोचवू शकते। असा निरोप वजा एक चिठ्ठी या दोघांच्या पर्यंत तिने आता पोहोचती केलेली आहे। ज्या वेळेला निरोप वजा चिठ्ठी आता या दोघांच्या इथे आले आणि त्यावेळेला दोघांना जरा आता धक्काच बसलेला आहे। दोघं जण विचार करतायत की अर्जुन सायली अशा प्रकारची चिठ्ठी आपल्याला का बरं पाठवतील, म्हणजे नक्की असं काय घडलं असेल। आणि त्यावरती मग आता त्याच्यावरती एक ॲड्रेस दिलेला असतो। या ॲड्रेसवरती काहीही करून लपत-छपत तुम्ही आता पोहोचा आणि फोन करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण आता फोन इकडे प्रिया सुद्धा बघू शकते। आणि त्यामुळे जर का आता तुम्ही फोन घेतलात तर मात्र आता खूप मोठा गडबड होऊ शकतो। असा मेसेज पोहोचल्यावरती मग आता सदा आणि मैना दोघं जण विचार करायला लागतात, नक्की आता हे सगळं काय चाललंय, म्हणजे काहीच गोष्टी कळायला मार्ग नाहीयेत की हे सगळं आपल्यासोबत का चाललंय, किंवा या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्याला म्हणजे कुणीतरी बरोबर चिठ्ठी दिली असेल का, एक फोन करून बघूया का। यावरती मैना सांगते नको नको, फोन नका करू, कारण काही झालं तरी सुद्धा जर का तिने फोन बघितला ना, तर ज्याप्रमाणे शांताला मारून टाकले आपल्याला सुद्धा ती मारायला कमी करणार नाहीये। बबली आहे ती, बबली अहो ती कुणाचाही जीव घेऊ शकते आणि कुणाच्याही जीवावरती उठू शकते, तुम्हाला माहिती आहे ना। असं म्हटल्यावरती सदा म्हणतो ठीक आहे बाबा, तू जसं म्हणशील तसं। मग दोघं जण आता बोजा बिस्तारा घेऊन तिकडून निघालेले। तोपर्यंत आता इकडे अर्जुन आणि चैतन्य आलेले आहेत, ते म्हणजे आता इकडे वकिलांसाठी, कारण प्रियाला आता इकडे जिने म्हणजे संतोषने साक्ष दिलेली आहे। संतोषने साक्ष दिले आपल्या बायकोच्या मुळे की मला प्रियाने ब्लॅकमेल केलेलं होतं, पण आता ही साक्ष योग्य वेळेला कोर्टामध्ये आणणं महत्त्वाचं आहे, कारण आता इकडे अचानकपणे प्रिया आता आयत्या वेळेला काही करू शकते हे सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणूनच प्रियाला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितरित्या ट्रॅप करण्यासाठी आता इकडे संतोषच्या बाजूने अर्जुन नाही तर आता एक वेगळे वकील केलेत, कारण संतोषच्या बाजूने अर्जुन लढू शकत नसतो, कारण आता अर्जुन या केसमध्ये इन्व्हॉल्व असतो। मग त्याच वेळेला ते वकील सगळी फाईल चेक करतात आणि ते सांगायला लागतात, हे बघा म्हणजे मुळातच काहीही झालं ना तरी सुद्धा जर का संतोषने कोर्टामध्ये सांगितलं तर ही केस स्ट्रॉंग होऊ शकते। पण एक गोष्ट सुद्धा आता तुम्हाला लक्षात आणली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे काही झालं तरी सुद्धा ही केस म्हणजे अचानकपणे पलटी सुद्धा होऊ शकते। असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे सांगू शकतात, म्हणजे इकडे अर्जुन सांगायला लागतो म्हणजे काय, आणि त्यावरती मग आता वकील सांगतात म्हणजे कसं आहे ना, तुम्ही स्वतः वकील आहात, पण काय माहितीये का आयत्या वेळेला तो जर का कोर्टामध्ये फिरला तर। यावरती चैतन्य म्हणतो नाही आता तो फिरूच शकत नाहीये, कारण आता त्याने ज्या कारणासाठी स्वतःवरती आरोप केला होता ती त्याची बायको, त्याचं ऑपरेशन झालेलं आहे। असं म्हटल्यावरती मग आता इकडे वकील सांगायला लागतात ठीक आहे। अर्जुन म्हणतो आणि चिंता करू नका, मला इतकं सगळं समजतं, मी या सगळ्यामध्ये आता मात्र ते मेडिकलचे सगळे रिपोर्ट हे सगळं आणलंय आणि आता त्यामुळे चिंता करू नका। मग ते वकील सांगतात ठीक आहे, मी ही केस घ्यायला तयार आहे, तुम्ही चिंता करू नका। आणि त्यानंतर पुढचा आता गेम सुरू होतं, पण इकडे प्रियाने काय डाव खेळलाय हे अजूनही अर्जुन आणि सायली या दोघांना सुद्धा आता समजलेलं नाहीये। मग त्यानंतर इकडे आता आपण पाहिलं की प्रिया बाहेरून एक आता स्लो पॉयझनचं औषधाची प्रिस्क्रिप्शन घेऊन येत आहे, आणि आता तिच्या हातामध्ये एका हातात औषध आहे आणि एका हातामध्ये तिच्या आता ते प्रिस्क्रिप्शन आहे। आणि त्याच वेळेला ती आता धावत पळत जेव्हा येत आहे आणि तेव्हा तिच्या हातामधून प्रिस्क्रिप्शन खाली पडलेलं आहे।
जेव्हा तिच्या हातामधून प्रिस्क्रिप्शन खाली पडलंय आणि त्याच वेळेला आता मात्र सायली तिकडे आलेली आहे. सायलीने हे आता प्रिस्क्रिप्शन हातात उचलून घेतलंय आणि औषध घेऊन प्रिया आता तिकडून निघून गेलेली आहे. ज्या वेळेला औषध घेऊन प्रिया आता तिकडून निघून गेली आणि सायलीच्या हातामध्ये ते आता प्रिस्क्रिप्शन आलेलं आहे आणि त्यानंतर मग आता सायली ते प्रिस्क्रिप्शन आपल्या हातात लपवून ठेवते. प्रियाला चांगलीच धमकी देते आणि प्रिया तिकडून निघून गेले. प्रिया रूम मध्ये आल्यावरती आता तिच्या लक्षात आलंय की आपल्या हातातून म्हणजे आपल्याकडे फक्त औषध आहे, पण ठीक आहे, आपल्याला फक्त औषधच तर पाहिजे आहे, आपल्याला कशाला ते प्रिस्क्रिप्शन पाहिजे, जाऊ दे, पडलं असेल कुठे रस्त्यामध्ये. पण इकडे तोपर्यंत आता सायलीने मोठ्या हुशारीने ते प्रिस्क्रिप्शन आणलेलं आहे. ते म्हणजे आता इकडे अश्विनकडे, अश्विनला ते दाखवल्यावरती हे कोणत्या तरी औषधाचं नाव आहे असं आता ती विचारायला लागते. त्यावरती अश्विन म्हणतो, हो, हे औषधाचं नाव आहे आणि हे आता औषध असं आहे की याच्यामुळे स्लो पॉयझनिंग होऊ शकतं. असं म्हटल्यावरती ती सांगते, काय, मग हे औषध ती कुणाला देणार आहे? अजूनपर्यंत प्रियाने कुणासाठी हे औषध आणले ते मात्र अजून अर्जुन आणि सायलीला समजलेलं नाहीये, पण ते समजण्याची वेळ मात्र आलेली आहे. मग त्याच वेळेला इकडे आता मसादा आणि मैना या दोघांना तो माणूस म्हणजे आता तो सांगतोय की मला आता इकडे पाठवलेलं आहे, ते म्हणजे अर्जुन सायलीने तुम्हाला एका सेफ ठिकाणी पोहोचवण्यासाठी मला पाठवले आणि त्यामुळे तुम्ही आता माझ्यासोबत चला, असं म्हणत तो या दोघांना घेऊन आता एका सेफ ठिकाणी म्हणजेच प्रियाच्या ठिकाणी आलेला आहे. ज्या ठिकाणी प्रियाने मात्र आता म्हणजे प्रियाने खूप मोठा डाव रचण्याचा प्रयत्न केलाय, प्रियाने आता मात्र या दोघांना मारण्याचा प्रयत्न केलाय, त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यानंतर आता मात्र इकडे आनंदी नेमकी भाजी घेण्यासाठी तिकडे चाललेली असते आणि त्याच वेळेला आनंदी भाजी घेण्यासाठी जेव्हा तिकडे येते आणि त्यावेळेला ती आता सदा आणि मैना या दोघांचं बोलणं ऐकते. सदा मैना दोघांचं बोलणं ऐकल्यावरती मग आता ती इकडे विचार करते, सदा मैना इकडे आलेत, नाही नाही, काहीतरी गडबड असू शकते, मला हे सगळं सगळं आता कळवायला पाहिजे, ते म्हणजे स्वतः आता इकडे इकडे आता सायली आणि अर्जुनला. आणि त्यासाठी ती आता सायली आणि अर्जुन या दोघांना सुद्धा आता कॉल करते. ज्या वेळेला ती आता सायली आणि अर्जुन या दोघांना कॉल करते आणि त्याच वेळेला सायली आणि अर्जुन यांना कॉल केल्यावरती मग आता ती सांगायला लागते, म्हणजे ना सदा आणि मैना हे दोघ जण मात्र आता इकडे कुठेतरी बाहेर पडलेले आहेत, तुम्ही त्यांना हलवलेत का? आणि यावरती मग आता लगेच सायली सांगायला लागते, नाही नाही, अगं आम्ही त्यांना हलवलेलं नाहीये, पण ते अचानक कसे काय तिकडून गेले? आणि यावरती ती सांगायला लागते की तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना कॉल करा आणि कॉल करून त्यांना आता विचारा. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, चिंता करू नकोस, मी आत्ताच्या आत्ता कॉल करते. असं म्हणत सायली आता इकडे त्यांना कॉल करते आहे, पण सदा मैना यांचा फोन त्या माणसाने काढून घेतलाय आणि त्यामुळे कॉल काही लागत नाहीये. आणि त्यानंतर मग आता सायली पुन्हा आनंदीला कॉल लावते, आनंदी तू कुठे आहेस? म्हणजे आता तू जिथे कुठे असशील ना, मला सांग, त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचतो, म्हणजे तिथेच कुठेतरी या दोघांना तिने आता ठेवलं असेल ना? असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे आनंदी सांगते, हो, इथे मी कुठे आहे ते तुला सांगते, पण आता लवकरात लवकर पोहोच, कारण तिचे इशारे काही आता मला बरोबर वाटत नाहीयेत. म्हणजे ती काहीतरी प्रियाच आहे, कारण तो माणूस आता सांगत होता की सायली आणि अर्जुन या दोघांनी मात्र आता तुम्हाला म्हणजे हे केलेलं आहे, पण तुम्ही दोघं तर तिकडे नाहीच आहात ना, मग असं असताना हे प्रियाशिवाय दुसरं कोण करणार? त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जर का पोहोचलात ना तर बरं होईल. असं म्हटल्यावर ती सांगायला लागते, हो, तू चिंता करू नकोस, मी लवकरात लवकर तिकडे पोहोचते. आता आनंदीने पाठवलेल्या लोकेशनवरती ताबडतोब पोहोचलेली आहे ती म्हणजे सायली, पण प्रियाने एका नर्सचा वेश घेतलेला आहे आणि प्रिया खरं तर त्या दोघांना घेऊन आलेली आहे एका हॉस्पिटलमध्ये. आता मात्र प्रिया इकडे म्हणजे तो माणूस आता ह्या दोघांना सांगतोय, खरं सांगायचं तर आता अर्जुन सायलीने तुम्हाला इथे बोलवलंय, म्हणजे आता आधी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करा आणि मग ट्रीटमेंट करून तुम्ही दोघं जण जा. असं म्हटल्यावर ती सदा आणि मैना आता खुश होतात. अर्जुन सायलीला आपली किती काळजी आहे ना, म्हणजे आता तुमच्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये बोलवलं. सदा म्हणतो, खरं सांगू का, पण आतापर्यंत डॉक्टर आपल्याला तपासायला घरी येत होते ना, मग अचानकपणे अर्जुन सायलीने इथे का बोलवले? असं तर आपल्या जीवाला धोका आहे. यावरती मैना म्हणते, नाही, त्यांचा माणूस आहे ना आपल्यासोबत, तुम्ही कशाला चिंता करताय? प्रेक्षकांनो, सदाचा संशय आता खरा असतो. सदाला खरं तर संशय आलेला असतो की काहीतरी गडबड आहे,
पण मैना त्याला म्हणते की नाही ठीक आहे, आपल्याला या सगळ्यामध्ये जर का आता त्यांनी बोलवलंय ना तर नक्कीच सगळं ठीक असेल. म्हणून आता दोघं जण हॉस्पिटलमध्ये गेलेत, पण हॉस्पिटलमध्ये त्यांचा कर्दनकाळ बनून प्रिया वाट पाहत आहे याची त्या दोघांना सुद्धा आता खबरबात नाहीये. हे दोघं जण सुद्धा या सगळ्यापासून अनभिज्ञ आहेत आणि दोघं जण मात्र आता विचार करत करत हॉस्पिटलमध्ये शिरलेत. तोपर्यंत आनंदी त्यांच्या मागावरती निघाले आणि त्याच वेळेला नंदिनीचा फोन आलेला आहे सायलीला आणि नंदिनी त्याच एरियामध्ये आहे आणि ती सुद्धा निघाले. आनंदी पण पाठलाग करते, नंदिनी पण हॉस्पिटलच्या दिशेने निघालेली आहे आणि आता फायनली हे दोघं जण हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत. ज्या वेळेला दोघं जण हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत आणि तोपर्यंत आता मात्र प्रियाच्या तोंडावरती मास्क आहे आणि प्रिया आता सांगायला लागते अर्जुन सायली म्हणजे अर्जुन सुभेदार आणि आता सायली सुभेदार यांनी तुमची नीट खातिरदारी करायला सांगितलेली आहे, त्यामुळे या बसा, मी तुम्हाला छानपैकी इंजेक्शन देते, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत नंदिनी आले आणि नंदिनीने तिच्या हातातून ते आता काढून घेतलेलं आहे. तिच्या हातामधून इंजेक्शन काढून घेत नंदिनी सांगायला लागते प्रिया, अगं तुझं तोंड आता माझ्यासमोर आलेलं आहे. तू स्वतः कितीही लपवण्याचा आमच्यापासून प्रयत्न केलास ना तरी सुद्धा तू आता स्वतःच्या आई वडिलांना मारायला निघालेली आहेस. ही गोष्ट मात्र आता आम्हाला समजलेली आहे. आता हेच इंजेक्शन तुला दिलं जाईल. इकडे हे सगळं ज्या वेळेला सदा आणि मैना पाहतात त्यांना तर मोठा धक्का बसलाय आणि ते दोघं जण आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे काव्या की हे ना स्लो पॉयझनिंग आहे. हे स्लो पॉयझनिंगचं इंजेक्शन ही आता तुम्हाला देणार होती. बघा तुमचीच मुलगी तुमच्या आता जीवावरती उठलेली आहे असं म्हटल्यावरती आता मात्र हे दोघं जण चांगलेच घाबरलेत. आणि त्याच वेळेला तिकडे आता सायली आलेली आहे. सायली तिकडे आल्यावरती ती सांगायला लागते, हे बघ कितीही काही झालं ना तरी मी त्यांना माझे आई वडील म्हटलंय आणि त्यांना मी आता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा मी आता ओरखडा उडू देणार नाहीये असं म्हणत तिने आता प्रियाच्या हातामध्ये असलेलं इंजेक्शन घेत प्रियाला चांगलंच फटकारलंय. पण त्याच वेळेला पोलिसांची सुद्धा आता प्रेक्षकांनो एंट्री झालेली आहे. पोलीस आल्यावरती मग आता इकडे सदा मैना पेटून उठलेत. आत्ताच्या आत्ता या मुलीला इकडून घेऊन जा, मुलगी म्हणण्याच्या लायकीची नाहीये ही. आणि खरं सांगायचं तर आता ही आश्रमातलं गाठोडं चोरून आली होती. आश्रमातील गाठोडं चोरून ही आता आली होती खऱ्या तन्वीची ओळख घेत. ही खरं तर बबली आहे आणि हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा असं म्हणत प्रेक्षकांनो मात्र आता खूपच मोठा खुलासा त्यांनी केलाय. आणि त्यानंतर मग आता इकडे सायलीच्या समोर आश्रमातील ती मुलगी स्वतः असल्याचं सुद्धा आता सत्य येणार आहे. एका झटक्यात मालिकेतली समीकरण बदललेत आणि सदा आणि मैना या दोघांनी प्रियाला असं थोबाडलंय की त्यानंतर प्रिया मात्र आता पूर्णपणे हतबल झालेली आहे. आणि प्रेक्षकांनो एका झटक्यात प्रियाची सगळी कारस्थानं उघडकीला येत प्रियाची रवानगी जेलमध्ये झाली. पण आता सायलीला सदा आणि मैना यांनी दिलेल्या शब्दाचा हिंट समजणार का आणि सायली या सगळ्यामध्ये त्यांच्याकडून आपणच तन्वी असल्याचं वदवून घेणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.